कथा सांगण्याचा प्रयत्न करू. देवगते पुरते अधिगते सरते करुण घ्यावे तुमते विनयित असे पालक बोबळावरी कवा कुडा विजुका पावरी ती सूर करुणी मावरी रिजे पालक बापाची आता किती गे तो बापासी जेव लागे तेने संतोष रे मुख शिवळी कैसा मी तुम्हा करती चावटी करीत से बाळमती करी संतोष जे ऐशी जाती प्रेमाची असे. रामायण शेवटच्या टप्प्यात आहे म्हणे. उद्या महाराज शक्ती झाल्यावर काय उत्तर काढत उतारच लागला. शक्ती झाल्यावर काय झालं गाडी चलावून खाली आली तरी उतारच लागला की युद्ध काढलंच आहे. भाग्य बघा ना कसं आहे आपला. ज्या मंकावतीमध्ये मारुद्र्या गेले या मंकावतीचीच पंगत आहे. आज आपल्याला जेवायला त्यांचं मला वाटतं भारतात कुठंच फक्त तसं मंदिर नाही, फक्त आपल्या चिंचवडलाच आहे. आणि ती कथा आज त्यांच्या समोर आपल्याला ऐकायला मिळाली. किती भाग्यवान आहेत आपण तेव्हा मला. युद्ध आपल्या कसं आहे देवीचं मंदिर सगळे हे काय आम्ही लहानपणी गेलो का देवीच्या दर्शनाला देवीच्या दर्शन गेलो आम्ही आता नाही होत. मारुद्र्या पोरांना बाहेर उभा करायचे बाजारच्या वाटा कुठे गेला चिंचवडकर बाहेर आणि मग देवीच्या जवळ आहे का नाही. हा काय योगा योग आहे बघा काय म्हणतात त्याला सुवर्ण योग म्हणायचं आहे काय चांगला आहे तो आपल्या का देवीचा आहे. पोरगा अहिरावणाचा सैन्यापती थोडक्यात आहे का नाही. त्याला आपण ठेवलं कुणाला त्याच्या मार्गाला आणि ओळखी तोडकी तिथं गेलं पण ज्या गावात घुसायचंय त्या गावात दुसरा वेळेस धरून जाता येत नाही. बरोबर आहे का. आपले काही लष्कर गुप्तचर यंत्रणा पाकिस्तान मध्ये जाते त्यावेळेस त्यांच्या वेशामध्ये तिथं फिरावं. बरोबर आहे का मला. हा आणि उगा भाग विषय आला हातामध्ये द्वारा निघाला पाकिस्तान मध्ये माहिती काढा गोळी लावू. बरोबर आहे. आता हे राज्य कुणाचं आहे आयराव मायराव. मग तिथं वाद त्याला पहिलेच मध्ये होते तिथं कोणी नाही येणार पण एक आल्याशिवाय राहणार कोण हे शब्दावलं. सगळ्याला भीती ह्याचीच होती बघा. रामाची भीती कोणाला वाटत नव्हती पण ह्याची भीती मनात दसका घेतल्याशिवाय राहत नव्हते. सगळ्यांनी सांगितलं बरं का तो हनुमान येईल आणि आपल्याला धोका देईल आणि हनुमान धोका दिल्याशिवाय राहत नाही. ते गेल्या दोघांचं भांडण सुरू झालं. भांडण करता करता मारुद्र्या म्हणले कुंभकर्ण इंद्रजित तेही चळचळा कापत. आणि एक टोला मारला तर दुसऱ्या टोल्याला माझ्या पुढे कोणी उभा राहत नव्हतं. आणि हे कसं हालाना. बरोबर आहे नाही. आता आपल्यावर घ्या आपल्याला की भावकी लिहीन गाव लिहीन आपल्याला सगळे भेटते पण चौरे मला वर्ग घेणार नाही. तसं झालं ह्यांचं सुद्धा आई परंपरा तवा बसून का गोडे हा करे सगळे करते करे खरं म्हणावं का करे माझेच घेत नाही तर तुमच्या गाव घ्यायचे लय आवडे त्या गोष्टी. ते बघा हे कसं काय टिकलं का टिकलं प्रतिकृती आहे. टिकलं का प्रतिकृती आहे. आपली संतती ह्या आपले आरशातलं जसं प्रतिबिंब आहे तसं ते आपलं प्रतिबिंब आहे. ते आपल्याला देणार नाही आपल्याला कमी पडणार मला नाहीच नाही
तुला तो कसा भेट नाहीस? पुन्हा जाय तू कोणाला विचारलं मकर झाला ह्याला विवाह पहिला पण माहित नाही ना. बाप कोणाला माहिती असतो? माझ्या पदर नाही तो कोबरायचं परमार आहे. मन जाणे बापा आणि तुका म्हणे माय बापा. तुका जातावर कोण बाप कोण आहे? कोबरायचं परमार आहे. मग याला बाप माहित नाही. हे बोला युद्ध कराय कंटाळा करतो तू. तो मला वाटलं युद्ध करशील तू तर घाबरला मला. आणि मला तो आता सूरपणाच्या गोष्टी करायला लागला. तू कोण आहेस कुणाचा आहे विचारायला लागला मला. भांडण करायचं भांडण नाही तर एका टोल्यात एका भटक्यात पुढे हा विचारला राईटवर. तू जर बाकीच्या चौकशा करशील का आता मी रागावलेला माणूस आहे. आणि नव्हे तर पण आता राग जास्त असतो ना. म्हातारा माणूस एखाद्या वेळेस जपतात. अरे त्याचं पोरगा म्हणजे हे म्हातारा समजू नका ना. हे कुमार आहे म्हातारा झाला ते बघा तुला दम जरी निघत असला तरी मला आता एकदा वीर श्री निर्माण झाले. मी रागाच्या भरत एखादा तुम्हाला मारला का जर मारला का हनुमंताचा आत्मज माझे नाव मकर ध्वजन बळ माझे पित्या समान. विचारलंस म्हणून सांगतोय नाही तर मी भांडणात बोला नाही. सास ससुराचे भांडण लावा अतिरेकाने नाही विचारायचा भाजी आहे का ती काय भाजी सांगेल का हिला. आमच्या लहानपणी एका मतीला भाज्या मागत असं पावल्या इस्तू सुद्धा मागत इस्तू सुद्धा हार हे नाही लहानपणी हार मागायला एकामेकाच्या घरी जायचं. एखाद्या म्हणायचं माय मग त्या फलानी नदी हाला की सकोबाई तू ठकोबाई आणि सचकाले गे म्हणजे असं होतं. आता त्या सकोबाई ठकोबाई करत असत. आता काय शेगडी ते असं बटन दाबलं का डबड सुद्धा आहे. पहिलं चकमकी असं चकमकी बापू खरे पडे. आता एका चकमकीने एक चूल पेटली म्हणजे अर्ध्या गावाच्या चुला एका चकमीवर पेटत होत्या. इतकं बेकार होतं दादा. मला हे काय दिसून आठवत का मी निजाम काळातला माणूस आहे. जुगादीचे नाणे बहुत काळाचे आम्ही असं हसत सांगितलं होतं. अरे मग त्याने सांगितलं विचारतोस म्हणून सांगतो बाबा माझे पप्पा अंजनीचा मुलगा आहे सांगते कोणाला आमचे आता हे मी ह्या भाषेतलं बोललो बरं का. ते बोल आमचे वडील अंजनी आहे. केसरीची पत्नी अंजनी आहे. वायूचा मुलगा हनुमान आहे आणि हनुमानाचा हा मक्रध्वज आहे. यो तर तुमचे रस झालं कोण ऐकणार. ते मला जन्मात आलं मोठी माईला माझं शरीर दिसलं नाही. डायरेक्ट इनडायरेक्ट माझ्यावर वाळ घेतला. ह्याला नाही मी हनुमान माहिती पण मला माहिती नाही मी हनुमान आहे. ह्याला नाही माहिती मी हनुमान आहे पण मला माहिती नाही मी हनुमान आहे. ते मला पुरावर ते मला पुन्हा मी बोलतो पण जो काय ते अंजनीचं पोर आहे का हनुमान रामाचा दूध आहे का हनुमान आणि त्याचा पोरगा हा मक्रध्वज बोल काय म्हणायचं सांग. हे सखे बंधू दोघे माझा ठेवील रक्षण द्वारी संपूर्ण आपुलिये. ओळखून घे हनुमानजीचा पोरगा आहे. हनुमानजीचा पोरगा आहे पण राखणदार इथं आहे. ही मायकावती आहे मंकावती ना. मंकावती नगरीला आई आणि मही दोन भाऊ राजे विचारानंतर ते एक घास दोन जागेवर खाते. इतके विचारवंत भाऊ भाऊ आहे आताच्या काळात त्यासारखेच. आताचे भाऊ आताच्या जावा बहिणी बहिणी एकदम विचारानं सगळं विचारानं एकदम चांगलं. आणि तसे ते भाऊ भाऊ विचारायला राहते. आणि त्यांनी मला सेनापती म्हणून या दरवाज्यावर राखण ठेवलेला आहे. अजून काय पाहिजे तुला सांग. काळेगावाची वाघ
मारून गेल्या म्हणजे आता तो नाही जर बाबा अग्नीत तेल टाकलं एक ओळी बघा. ब्रह्मचार्या माझी राजा हनुमंत मिरवी पाहिजा संगे वीण ओजा मक्रध्वज जन्माला. कुणाचा संग नाही विसंग नाही ब्रह्मचारी कायम आहे तरी वर्ग झाला. आता कसं करायचा मग ब्रह्मचारी म्हणायचं का कुठले महाराज मारून गेला ब्रह्मचारी का नाही. आपलीचा अर्थ नाही ना व म्हणाव तर पोरग आहे नाही म्हणाव तर खऱ्याला ब्रह्मचारी आहे. परमार्थात असलेच पुढे असते बघा बरं म्हणाल हे परमार्थात असे पुढे सुटत नाही. त्याच्यामुळं आपलं काय म्हणते ताकापुरतं बोलायचं लय डोकं खोलात घालायचं नाही. मारून गेल्यामध्ये एखाद्या आग लावली मारून एखाद्या ऐका त्यांचे कुळी कुळ स्वामिनी कामाक्षी जाणा यक्षिणी ईसी बलिदानाला कोणी न मानव दोणी आणि लेती मारून गेल्यामध्ये तरी बरं झालं माहिती मिळाली. याला वेश कोणाचा घेतला होता संन्यासाचा आहे का नाही. तापस होता भव्य कपडे साधूच उचलून घ्यावं लागलं आणि बाबा खरं कळालं सीआयडीचा धंदाच आहे. पहिलं गावाने फोन झालं का आणि पहिले सगळे ते डबडे होते तुकडे महाराज गावात पात्र होते आणि मग ते डबडे दिसून यायचे पोलीस आणि जिथं माव द्यायचं हवा बसायचा विनोद नाही हा. तिथं ते डबडे दिसून आपलं मोकळं डबडे घेऊन बसायचे आणि मग माता मला बसल्या बसल्या सांगू द्यायचं माझ्या फराण्याला मारला मारला की बस झालं तुला तसं सीआयडी मारून द्या मला सांगायचं सीआयडी मला तेरा डबडे घेऊन पडायचे. सीआयडी काय म्हणला मी राखा नाही पण त्या लोकांचा कामाक्षी देवी नाव आहे बघा रामायणात आलं नाव. कामाक्षी म्हणजे आपल्या कामना पूर्ण करणारी इच्छा पूर्ण करणारी देवी आणि त्या देवीचा नवस होता. कशाचा दोन माणसं कापायचा. आता विचार कर बकऱ्याचा दावणी लागले म्हणत्यात सरपंच म्हणत्यात मला माहित का तसं दोन माणसाने कापायचा नवस त्यांनी केला होता. या दोघांनी मृत्यू लोकात गेले. राजा रावणाला सहकार्य केलं. तिथून राम लक्ष्मण आणले देवीच्या मंदिरात बांधून टाकले. आता तिकडे ती गोंधळी पूजा चालू केलाय. मारोग मळायला निघालेला आहे आणि मारोग आल्याबरोबर त्या दोघांना कापायचं आहे आणि पुन्हा त्यांचा नवस फिटणार आहे आणि त्याच्यामुळे मी इथं राखत आले. ए बाबा तुला काय करायचंय आता बोल माझी मामा माहिती सांगितली. त्यांच्या धावण्या लागुणा स्वर्ग मृत्यू रोखी होणा येईल कोणी धावण म्हणून राखण मला सांगितलं माझ्या मालकाने. मला कोण मला कोण काय रावण काय रावण मग त्याने मला सांगितलंय त्यांच्या धावण्याला त्यांची सोडवणूक करायला कुणीतरी मृत्यू लोकातून अरे मला वाटतं पुढच्या वेळी सांगता काय किंवा फलानाची येईल म्हणून कुणीतरी येईल आणि त्याला मंदिराच्या जवळ जाऊ द्यायचं नाही म्हणून मी राखणदार आहे. त्याच्यामुळे तू जास्त शांतपणा करू नको. बापाला पोरग सांगताय बाप म्हणला एक अर्थ असतो बघा बाप से बेटा काय सवाई हिंदी मधला शब्द सवाई म्हणजे बापापेक्षा मुलगा सव्वा शेर पुढे असतो. मग हनुमानजी म्हणले आता भांडण झाली खरं सांगितलंय पण आता आपल्यात आपलं भांडण लावून दिलं आणि घेत असते खरं. ज्यावेळेस आपल्याच घरात भांडण लावल्याशिवाय आपण गावावर नाही तर आपण काय शेजाऱ्याला ऐकत नाही. पण ज्यावेळेस आपल्यात आपली चुलीला चूल लागतं भांडा लागले का मग आपण गाव झाल्याशिवाय सरपंच राहत नाही. आता स्वस्ती असा तुझा लागी सुखे जाय आले मार्गी अन्यथा व्रता जाशी वेगीन ग्रास ए बाबा माळकरीस म्हणून सांगायला लागलो आमचे तपाबी माळकरी जणू जणू हा म्हणून तुला माळकरीस म्हणून सांगायला लागलो काय कर आलेल्या रस्त्यानं पुढे
माघारी इकडे पुढे फिरायचं नाही. आणि जर माझं नाही ऐकलंस तर मग ना घर का ना घाट का उगल अकरावाली उगल अकरावाली वनवास आणून ठेवू नको. तू तुला लेकरावा खुशाल लावून राहा आणि फिर बरं माघारी. ऐकोणी त्याचे उत्तर क्रोधे झाला काला विरोध. नेत्र भांडी गरगरण डोळे कपिंद्र ते ऐका. बघा नसल्याला बट्टा माणसाला लावला की त्याच्या इतका राग कशाचा येत बरी नव्हे घाटा. आणि भल्याशी लाविला बट्टा. माणसाला जर एखादं कारण नसणारा चुकीचा आळा आला का त्याला वाटते मेलं बरं. पण कलंक काजल से खाली कलंक काजळ आज लावलेलं उद्या धुवून निघण. पण एकदा लागलेला माणसाला बटाय का लागलेलं काळ आहे का कशाने धुवा किती साबणा लावा किती शॅम्पू आणा किती पावडरचे पुढे उडवा पट्टा अजून कुणाचा धुवून निघला नाही. मारुतीला इतका राग आला तळमायचे पाय करकर कापायला लागले शिंडी करकर करायला लागली डोळे करकर फिरवायला लागलं. जाता खाली होत धरला आणि ह्याचा चिता जीव खाऊ ह्याला मुठकं मोडून मोडून पाडू काय करू अरे माझं पोरगं मला जमन का कुणाला मारुतीला नाही उगा एखादं कुदंड आलं तुम्हाला म्हणत तसं जमन जमन. तुम्ही म्हणता दावा आणून दे बाबा मला लवकर बसू दे तो कुणाचा काय मला बटा लावला चल. चला बाई. हनुमान म्हणे तयासी तू राक्षस कपट वेशी घरोणी वानर वेशासी न पुत्र मनविशी हनुम्याचा मी हन्या म्हणत असतो बरोबर आहे का काय म्हणले ना मला. आणि माझ्याकडे काही दिवस सुटी असेल तू जात असतो मागच्या बघा ती बोलत असतो. अरे तू राक्षस आहेस वानराचा वेश धरलास वानराचा. आता हनुमानीचा पोरगा म्हणजे वानराच असणार. वानराचा वेश धरलास आणि लबाड बोलायला लागलास. तुला काय लबाड आहे अरे त्या मारुतीच्या पोरगा म्हणताना तुझी जीभ कशी झडून पडली नाही तुझ्या देहाच्या चिंधड्या कसा झाला नाही. त्या ब्रह्मचारी माणसाला जर तू बटा लावायला लागलास कसा जगशील उलून कसं कसं असतं रे उलून जाशील ना. चला साडोनिया मुला पिता निकाचा पुत्र म्हणविता सोये जातो सिंह पाताळ नरकाला जाशील नरकाला. ह्या 10 पिढ्या कुणाच्या आता याची कोणती पिढी आली दुसरे माणूस रागाच्या भरात बोलून जात आहे. नरकाला जाशील तुझ्या देहाच्या चिंधड्यात आरोग्य ब्रह्मचारी आहे ब्रह्मचारी बाल ब्रह्मचारी. माझा मारुती ब्रह्मचारी आणि माते समान अवघ्यानारी. अरे आता कसं आहे अंडल जारल उद्भिद आणि वेदस याच्यापासूनच सर्व पृथ्वीची उत्पत्ती आहे. मानवाचा जन्म संघाशिवाय जन्मू शकत नाही. पक्ष्याचा जन्म अंड्याशिवाय जन्मू शकत नाही. आपले घामाने काही कशाने काही इतक्याला बापूला सांगायला येईल नाही. मग वानराचा जन्म संघातून आहे. मग तो बिगर संघाचा मारुती रायाचा नाव घेताना तो माणूस ब्रह्मचारी असताना तुझ्या जीवित किडे कसे पडले नाही नरकाला जातात रे. चांगल्या महाराजावर आळ घेतलं बोलून दे हनुमान. तुम्ही जर असे महाराजावर आळ घेतात का ब्रह्मचारी बाबावर ज्याचा पुत्र म्हणविशी तो हनुमान मी निश्चय असे जन्माला रघे तुझा म्हसीन भेटी कैची लाज वाटत नाही मला कुणाला बाप म्हणायला. हे पोर खेळे का माझा बाप म्हणाला मारुतीला बाप म्हणतोस तो मारुतीला तो हा मीच आहे. तो हनुमान बोललास का तू मी म्हटल्या मारुतीला मीच आहे केसरीचा मीच आहे वायूचा मीच आहे आणि अंजनीचा सुद्धा मीच आहे. आणि मग मलाच माहित नाही आणि तो म्हणतो माझ्या पोटचा पोरगा आहेस तू. अरे काही लाज लज्जा शरम काही बेशरम काही आहे का नाही.
उगाच कोणाला बाप म्हणायचं म्हणजे बटाय ना मला तो कशामुळे मला तो मला बाप तिला मग काढते मला बाप का म्हणला याला काय पुरावा असते का नाही आणि पुरावा नसल्यावर माणूस काय कळलं कोणत्याही गोष्टीला असावा पुरावा आणि पुरावा नाही मिळाल्यावर माणूस ते मी सांगा सांग मला काय पुरावा मी तुझा बाप आहे म्हणून कोणी देखिले ऐकिले पुत्र म्हणविसे उगले लांछन पूर्वजाला पूर्वजा. जोडिले आजपाता अरे 42 कुळा नरकाला घातल्यास तू तुझ्या आता ह्याच्या किती गेल्या कोणाला माहिती रागाच्या वरात बोलते लांछन स्वकुळा लाविले काय म्हणावे मला सगळ्या कुळाला मी मारोते मी ऐकलं नाही मी पाहिलं नाही मी कधी कृतीत आलो नाही आणि तू माझा मुलगा म्हणतो जरा काय जिबीला हाड ठेवून जिबीला काय वळण घालून माणसानं बोलायच्या आधी करायचा तो विचार आणि बोलल्यावर करायचा तो पश्चातापेन शुद्धता पुन्हा पश्चाताप तसं बाळा बोलताना काहीतरी एखादा बाप बदलायचं असतं दुसरा आणि माझं सांगितलं मी तुझ्या पुढे ना बोला आता खरं काय याला पुरावा काय पुरावा श्रीराम कृपा मी हनुमंता कोकिनला घालो उदार असता तेव्हाही श्री संगाची मातण स्वप्नातही न देखे ते बाबा सरकार होता ते बोला मी रामाचा भक्त आहे रामाचा मी कोण आहे रामाचा भक्त आहे रामाचा भक्त म्हणविता वाटे गोड पुढे हा वड हे मला भक्त म्हणून घ्यायचं सोपं नाही मी रामाचा भक्त आहे अंजनीचा मुलगा आहे आणि माझ्या आईनं मी जन्मल्याबरोबर माझे इंद्रिय तिला पाहता आले नाही जन्मता कोण मी जन्मता चांगलं कुठला आलेलो आहे स्त्री संघ कसलाय मला माहित नाही माते समान अरे सर्व या प्रथम तलावर पाताळ स्वर्गात जिंदा असतात तिथं सगळ्या स्त्रिया आहेत तेवढ्या माझ्या माता आहेत जी स्त्रीलिंगी शब्द आहे तो कोणताही असो पक्षाचा असो जलचर असो भूचर असो खेचर असो कोणी असो जो स्त्रीलिंगी शब्द आहे माते समान आहे आणि तू मला वाटायला मला तुझा पर्व आहे पुरावा काढ पुरावा काढ नाही तर आता तर असा मधूनच आता कसं पडेल मधून उलटा पडेल मला आता एवढा मोठा लागला आजपर्यंत या गावात जगलो मी कोणी सुद्धा माझ्याकडे बोट केलं कोणी सुद्धा माझ्याकडे बोट केलं नाही आणि तो मला बठाला लागला आता तुला सुट्टी देणार नाही कोणी देखिले नाही किले पुत्र मनविची उगल्या लालछन पूर्वजा लाविल्या जोड जोडिले अंग प्रताप श्रीराम कृपा मी हनुमंत कोपिन लाधल उदरत केव्हाही स्त्री संघाची मात स्वप्नांतहीन देखे स्वप्नात जागृती अवस्थेत नाही म्हणलं स्वप्नात सुद्धा स्त्री माझ्या आली नाही जागृत अवस्थेमध्ये जे ब्रह्मचारी का जे तपस्वी का त्यांच्या स्वप्नात सुद्धा स्त्री येऊ नाही एक संन्यासी होतो 2 मिनिट 12 वर्ष संन्यासी त्या दिवशी एक जण होती वरात संन्यासीने वरातच बघितली